एज्युकेटर हिमसेल्फ मस्ट बी एज्युकेटेड अशी एक इंग्रजी म्हण आहे. आता ही म्हण इंग्रजीत असल्यामुळे हे खरीच आहे असं समजायला काही हरकत नाही. म्हणजे काय झालं की आपल्याला जर मराठी वाचवायची असेल तर इंग्रजीचे 4-2 शब्द त्यात घुसळलेच पाहिजे. म्हणजे तसा नियमच आहे ना आपला. आता हे इंग्रजी आठवायचं कारण म्हणजे ठाकरे ब्रँड. तर मंडळी नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात आधुनिक केसरी चॅनल. काल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या चुलत पावस बंधू जोडगोळीची सामनाचे संपादक खासदार संजय राऊत आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते कलावंत महेश मांजरेकर या जोडगोळीने घेतलेली संयुक्त मुलाखत म्हणा, चर्चा म्हणा, त्यापेक्षा गप्पा टप्पा म्हटलं तर अधिक संयुक्तिक होईल. म्हणजे बोलत संजय राऊतच होते पण तसे होणे साहजिकच आहे ना. आता बोलताना खरे खोटे पाहिलेच पाहिजे अशी काही त्यांच्यावर बंधन असण्याचे कारण नाही. मुंह में आया बघ दिया असा त्यांचा शिरस्ताच होऊन बसलाय अलीकडे. तर महेश मांजरेकरांना मुळात डायलॉगच कमी होते. म्हणजे मोजून 3 वेळा त्यांचा आवाज कानावर पडला. उद्धवजींना सर्दी झाली की काय असे वाटावे अशी परिस्थिती होती. कदाचित काल मीच जाम झालो होतो सर्दीमुळे, त्यामुळे मला तसा बाद झाला असेल. कोणी सांगावं. तर ठाकरे ब्रँड घरात बसून जसा पूर्वी वाजत होता तसंच संयुक्त मुलाखतीच्या पहिल्या भागात तरी वाचताना कानावर पडला. म्हणजे काय तर गुजराती मुंबई गिळायला बसले, मुंबई केंद्रशासित होणार, परप्रांतीय लोंढे याच विषयाच्या अवतीभोवती हा 5 स्टार कार्यक्रम फिरत राहिला, पार पडला. एकदा तर संयुक्त महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी ठाकरे बंधूंनी पुढे आले पाहिजे अशी आर्त हाक विश्वप्रवक्त्यांनी केली. विश्वप्रवक्त्यांनी जेव्हा मारली तेव्हा हसाव करावं हेच समजू नये अशी माझी स्थिती झाली होती. आता हे ठाकरे बंधू मुंबई वाचविण्यासाठी, महाराष्ट्र वाचविण्यासाठी एकत्र आली असे जरी आपण समजायचं म्हटलं तरी त्यासाठी ब्रँडकडे कोणती योजना आहे बरं. आता त्यांचा जो महाराष्ट्र आहे तो शिवतीर्थ आणि मातोश्रीच्या पुढे सरकतच नाही. 29 महानगरपालिका महाराष्ट्रात आहेत, निवडणुका आहेत. तिथं धुळे आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, सांगली आहे, इचलकरंजी आहे, सोलापूर आहे, लातूर आहे, मुंबई जवळची म्हटलं तरी नवी मुंबई आहे, ठाणे आहे. या ठिकाणी मराठी माणूस नाही का? त्याचे काय? त्यांना कधी भेटणार तुम्ही? हा ठाकरे ब्रँड त्यांना भेटणार कधी त्यांना सांगणार? खरे तर 2 ठाकरे एकत्र आले, खरंच आनंद आहे. पण दोघांचे लक्ष मुंबईवरच, ते सुद्धा घरात बसून. आणि गंमत म्हणजे आदरणीय राजसाहेब आम्ही बंधू एकत्र आलो तसे मराठी माणूस मतदार एकत्र आला पाहिजे, त्यांनी मत दिले पाहिजे असं जेव्हा म्हणतात तेव्हा मला वाटते अरे भावांनो, या घरातल्या मुलाखतीचा फार थांबवा, थोडं मुंबई बाहेर पडा, तुमच्या लेकराला तुमच्या मुलांना बाहेर काढा, फिरू द्या ना महाराष्ट्रात त्यांना. अरे त्यांना तरी घर कोंबडे करू नका. तुम्ही फार महान आहात हो. तुमच्या एका शब्दावर मराठी माणूस काही करू शकतो, विश्वास आहे तुमच्यावर. ब्रँड चालणार आहे हा सगळीकडे असं मानायला मी तयार आहे. पण नुसतं असं बोलून चालत नाही हो. तुमचं खूप मोठं स्थान आहे जनतेच्या मनात, पण नेत्यांचे जनतेतील जे स्थान आहे ते जरी महत्वाचे असले तरी त्याच्या मागे संघटनेचे सामर्थ्य नसेल तर ती लोकप्रियता दिखाऊ ठरते. नेत्याच्या दर्शनाला लोक गर्दी करतील, सभा लाखांची होतील हो, पण समुदाय म्हणजे संघटना नव्हे, त्यासाठी वेगळेच गुण लागतात. एकंदर संयुक्त मुलाखत नावाच्या गप्पा टप्प्यातून हे लक्षात आले की इतक्या वेळा कानावर पडलेले सूरच या ब्रँड मधून यापुढेही निघत राहते. म्हणजे आम्हाला तेच ऐकावं लागते. जनतेला काय सांगावं याबद्दल अजूनही त्यांच्या मनात स्पष्टता असल्याचे दिसत नाही. म्हणजे मनामध्ये काहीतरी कालवा सुरू असल्याचे वाटते. त्यामुळे मला ती इंग्रजी म्हणणे ती आठवली. आपल्याला याचं तर म्हणजे मराठीतच बोलायचं आलं तर जनतेला मार्गदर्शन करण्यापूर्वी स्वतःला
त्या मार्गाचे दर्शन होण्याची गरज असते असं त्या इंग्रजी म्हणीचा अर्थ आहे. तर मंडळी, तुर्तास इतकेच. माझे हे विश्लेषण तुम्हाला कसे वाटते जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि रोज पाहत राहा. धन्यवाद.